तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भावडी, वाडे बोल्हाई, कोरेगाव भीमा, पेरणेसह परिसरातल्या अनेक गावांमधील या दुबार मतदार असलेल्या व्यक्तींची नावाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। अज्ञात व्यक्तीनं ही बॅनरबाजी केलेली आहे। मतदान करणाऱ्यांना चोप दिला जाईल असा मजकूर आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळतो आहे। मात्र आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं या मतदारांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मतदानाच्या दिवशी वाघोलीच्या आजूबाजूची काही गाव आहेत त्या गावांमध्ये अशाचे आपल्याला बॅनर लागलेले पाहायला मिळत आहे। ग्रामस्थांनो, दुबार मतदान करायला वाघोलीमध्ये जाऊ नका, दुबार मतदान करायला गेल्यास तर रडुस्तवर चोप देऊन पोलीस स्टेशनला पाठवण्यात येईल अशाचे या ठिकाणी मजकूर या बॅनरवरती लिहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। भावडी गावामध्ये हा बॅनर लागलेला सध्या पाहायला मिळत असून या बॅनरवरती अनेक मतदारांची नावं लिहिली गेलेली आहेत, ज्या मतदारांचं नाव खरं तर भावडी गावामध्ये आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या वाघोली सुद्धा प्रभागामध्ये सुद्धा आलेले पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी डबल वोटर आयडी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लावलेला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने या बॅनरवरती जो काही मजकूर लिहिला गेलेला आहे हा अज्ञात व्यक्तीने बॅनर लावलेला या ठिकाणी समोर आलेला असून या ठिकाणी ज्या मतदाराचं नाव या ठिकाणी बॅनरवरती आहे असे व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत बोलण्यासाठी आले। काय सांगाल, तुमचं या बॅनरवरती नाव लिहिलेलं पाहायला मिळत आहे, काय सांगाल? माझं नाव याच्यावरती हे चुकीचं आहे। आमचं नाव लिहिलेलं आहे, असं नाही केलं पाहिजे। तुम्हाला याची कल्पना होती का? अजिबात नव्हती कल्पना। सकाळी गावात लोक जमली होती, येऊन बघितलं आम्ही, तेव्हा आम्हाला समजलं गावात बॅनर लावले म्हणून। हे रात्रीचे नाही तर पाटे बॅनर लावलेले। बॅनर लावणाऱ्यांवरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, वाघोली, पुणे।